नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की ओढणीला आणि साडीला पिको करण्याची अगदी सोपी पद्धत. तर पिको फॉलच्या मशीनवरती आपण ओढणीला आणि साडीला पिको करणार आहोत. तर ही बघू शकता, ही आहे व्हाईट कलरची कॉटनची ओढणी. आणि काय करायचं अगोदर सुरुवातीला आपल्याला पिको करायच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित क्रॉस आहे का किंवा कोस आहे का ते बघायचं आहे. आणि नंतर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. किंवा सुतं जरी भरपूर असली तर ती अगोदर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि मगच पिको करायला सुरुवात करायची आहे. बऱ्याच वेळा जर मशीनवरती तुम्हाला अवघड जात असेल तर बरेच आपल्या नवीन ताई पिको करायला बसतात, त्यावेळेस त्यांना अवघड जाऊ शकतं. तर खाली तुम्ही फरशीवरती बसून व्यवस्थित ते स्ट्रेट करून घेऊ शकता. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मशीनवर सुद्धा तुम्ही असं कटिंग करून घेऊ शकता. तर मी व्यवस्थित अशी लेवल करून घेतलेली आहे ओढणीला. पूर्ण सुतं व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेले आहेत. आणि सुरुवातीला बघू शकता असं आपल्याला गोल राऊंड करून घ्यायचं आहे. 2 वेळा फोल्ड करायचं आहे. सुरुवातीला पिको करताना नेहमीच थोडंसं अवघड जातं, त्यामुळे 2 टाके जे आहेत ना ते आपल्याला नुसते असे चाक फिरवून 2 टाके मारून घ्यायचे आहेत. मोटार चालू करायच्या अगोदर, म्हणजे शिलाई मशीनची जी मोटार असते ना ते सुरुवातीला चालू करायच्या अगोदर आपल्याला नुसतं चाक फिरवून 2 टाके घालून घ्यायचे आणि मग तिथून सुरू करायची आपल्याला पूर्ण पिको करायला. तर काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला उचलून धरायची आहे वरती ओढणी नकळत आणि पाठीमागच्या साईडला थोडंसं नकळत खेचायचं आहे. म्हणजे जास्त नाही पण कळत नकळत थोडंसं सोडायचं आहे. आणि वरती जे आहे ना आपण पिको करताना थोडासा जो दाब असतो ना तिथून आपल्याला ओढणी थोडीशी वरती उचलून हळूहळू अशी सोडायची आहे. म्हणजे जेणेकरून आपलं पिको जे आहे ना ते खूप परफेक्ट आणि खूप व्यवस्थित आणि एकसारखं आणि फिनिशिंग सहित सुंदर येतं. तर ह्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि जास्त मोठे जाड फोल्ड करू नका, तर पिको थोडं ब्रॉड येतो. त्यामुळे नाजूक पद्धतीनं, म्हणजे एक बारीक फोल्ड आणि दुसरा फोल्ड असं राऊंड शेपमध्ये करा, म्हणजे जेणेकरून पिको जे आहे ना ते आपलं सुंदर आणि एकसारखं आणि नाजूक येतं. आणि बरोबर दाब आहे ना, 2 जे पाय आहेत ना त्याच्यामध्ये बरोबर जे आहे ना तिथून आपल्याला अशी ओढणीचा जे हे आहे ना ते व्यवस्थित सोडायचं आहे. आणि शेवट पण काय होतं, बऱ्याच वेळा दमवतो, म्हणजे पिको होताना इथे थोडासा त्रास होतो, त्यामुळे तिथं शिस्तीत असं घ्यायचं आहे आणि परत उलट्या दिशेनं आपल्याला तिथे परत रिटर्न असं पिको करून घ्यायचं आहे. म्हणजे जेणेकरून तिथं जे शेवटचा धागा असतो ना तो निसटणार नाही आणि पिको व्यवस्थित आणि कायमस्वरूपी टिकेल. ह्यासाठी ही ट्रिक पण तुम्ही नक्की वापरा. उलट्या दिशेनं परत आपल्याला पिको करून घ्यायचं आहे तिथे. थोडंच म्हणजे एक पाव इंच वगैरे पिको करून घ्यायचं आहे. तर बघू शकता फिनिशिंग इथं म्हणजे अगदी टोकाला किती सुंदर आलेलं आहे. तर पिकोसुद्धा बघू शकता किती व्यवस्थित आणि एकसारखा असा पिको आलेला आहे. या पद्धतीनं जर तुम्ही पिको कराल तर पिको नक्कीच सुंदर आणि बारीक येणार आहे. तर आपण आता साडीला पिको करून घेऊयात. तर साडीला पण बघू शकता, जिथे म्हणजे आपण जिथे पदर खोचतो ना, म्हणजे तिथून आपल्याला पिको करायचं आहे. आणि बऱ्याच वेळा साडीला सुद्धा भरपूर असा क्रॉस असतो किंवा कोस असतो, तर तो व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. मशीनवर जर शक्य नसेल तर तुम्ही खाली बसून व्यवस्थित त्याला लेवल करून घ्या आणि मगच पिको करायला सुरुवात करा. तर ह्या ज्या साडीला आहे ना जास्त कोस नाही आहे, त्यामुळं मी फक्त सुतं कटिंग करणार आहे आणि मग पिको करायला सुरुवात करणार आहे. एकसारखं स्ट्रेट असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे.
तर बघू शकता किती व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे. आणि नंतर आपल्याला बघायचं आहे उलट आणि सुलट. बऱ्याच वेळा बराच गोंधळ होतो, सेमच वाटतात दोन्ही साईड. तर त्यावेळेस आपल्याला उलटी कुठली आणि सरळ कुठली हे चेक करून घ्या आणि मगच पिको करायला सुरुवात करा. आणि पिको करताना किंवा फॉल लावताना आपल्याला सेम कलरचा दोरा वापरायचा आहे. जर वेगळा कलरचा दोरा वापराल तर ते खूपच खराब दिसतं. त्यामुळे शक्यतो सेम कलरचे दोरे वापरा. तर जसं ओढणीला आपण पिको करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. म्हणजे थोडंसं राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला तसंच 2 टाक्याला मशीनवरती नुसते चाक फिरवून मारायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग मोटारला सुरुवात करून आपल्याला करायला सुरुवात करायची आहे. तर ज्या मुली माझ्याकडे पिको फॉल शिकायला येतात ना, त्यांना सुद्धा हीच अडचण येते, की सुरुवातीला त्यांना पिको करताना प्रॉब्लेम येतो. म्हणजे सुरुवातीला ते पिको व्यवस्थित होत नाही आणि शेवट मग त्यांना मी अशाच पद्धतीनं सांगितलं, की तुम्ही परत उलट्या दिशेने जाऊन परत तुम्ही पिको करा, म्हणजे एकदम सुपेरियर आणि खूप छान आपलं पिको येतं, असं त्यांना समजून सांगितलं. तर ह्याचा काठ असतो ना, तो उचलून धरायचा. म्हणजे जेणेकरून तुम्ही खालीच जर ठेवला आणि तसंच जर सोडत गेला तर ते व्यवस्थित पिको येणार नाही. थोडासा नकळत उचलून धरा, म्हणजे जेणेकरून तो एकसारखेपणा येतो. तर बघू शकता. आणि जे सुरुवातीला जास्त टोक येतं ना, ते कट करून घ्या आणि परत उलट उलट दिशेने हे करून परत पिको करा. असं एक पाव इंच किंवा अर्धा इंचापर्यंत पिको परत रिटर्न करा. म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसतं आणि जेणेकरून सूत पण निघणार नाही, धागा पण निघणार नाही आणि फिक्स बसेल ते. आणि जे काही सुतं असतील ना, ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती छान पद्धतीनं आपलं पिको पण हे झालेलं आहे. कुठंही कमी जास्त नाही, कुठंही धागा दिसत नाही, कुठंही म्हणजे जाड आलंय, बारीक आलंय असं झालेलं नाही. तर या पद्धतीनं मैत्रिणींनो, जर तुम्ही साडीला पिको करून घ्याल तर खूप सोपी पद्धत आहे ही आणि या पद्धतीनं फिनिशिंग पण खूप सुंदर येतं आणि घरच्या घरी अगदी एकही रुपया खर्च न करता तुमच्या पिको फॉलच्या मशीनवर तुम्ही नक्की पिको करू शकता. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.